आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, सिनेकट्टामध्ये आपले स्वागत आहे। सध्या नवजोत सिंग सिद्धू हा पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे नवजोत सिंग सिद्धूला समर्थन दिल्यामुळे भाभीजी घर पे है फेम शिल्पा शिंदे सध्या जोरदार अडचणीत आली आहे। तिला सोशल मीडियावरती चक्क बलात्कार करण्याची धमकी आली आहे। बघूया प्रकरण नेमकं काय आहे। भाभीजी घर पे है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांची पाठराखण करणं चांगलंच महागात पडलंय। पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात नवजोत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्याचं शिल्पानं समर्थन केलंय आणि त्यामुळेच ती सध्या ट्रोलची शिकार झाली आहे। शिल्पाचे चाहते सुद्धा तिच्या या भूमिकेमुळे नाराज असून सोशल मीडियावरती तिच्यावरती जोरदार टीका होतीये। इतकंच नव्हे तर शिल्पाला बलात्काराच्या धमक्याही येऊ लागल्यात। पुलवाम्यात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानशी बोलून तोडगा काढण्याचं वक्तव्य नवजोत सिंग सिद्धूनं केलं होतं। त्यांनाही हे वक्तव्य चांगलंच भोवलं आहे। त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत शिल्पा म्हणाली होती की काही दहशतवाद्यांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणं योग्य नाही। प्रत्येक देशाच्या काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात, त्या देशावर आरोप करण्यापेक्षा आपण दहशतवादाला थांबवणं गरजेचं आहे। शिल्पाच्या या वक्तव्यावरती नेटकरी चांगलेच भडकले आहेत। शिल्पा शिंदेनं काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय, त्यामुळे तिने नवजोत सिंग सिद्धूंचं समर्थन करणं साहजिकच आहे असं मत काहींनी व्यक्त केलंय। बलात्कारांच्या धमक्यांना मी घाबरून घरी बसणार नाही। ज्यांना जे म्हणायचंय करायचंय त्यांनी ते म्हणावं आणि करावं, पण या गोष्टींवर नक्कीच सर्वांनी विचार करायला पाहिजे की या देशातील महिला किती सुरक्षित आहेत, अशी प्रतिक्रिया देखील शिल्पानं दिली आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरती देशभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली होती। त्यात कपिल शर्मा शो मधूनही सिद्धू यांची थेट हक्कलपट्टी करण्यात आली आहे। सिनेजगताशी संबंधित असे आणखी व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी तिचा जागर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा तिचा जागर।